लाडक्या बहिणीची बँकेत पैशांसाठी गर्दी। खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतील। लाभार्थ्यांना काळजी करण्याचे कारण नाही। तहसीलदार राजेश वझिरे यांनी दिलेली माहिती। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन पोहोचले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्यापपर्यंत पैसेच पोहोचले नसल्यामुळे लाडक्या बहिणी चिंता व्यक्त करताना दिसतात। त्यामुळे तहसीलदार राजेश वझिरे यांनी प्रशासनाच्या वतीने लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की लाडक्या बहिणी योजनेचे मानधन टप्प्याटप्प्याने प्राप्त होतील। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत मानधन मिळाले नसेल तर त्यांनी काळजी करू नये। त्यांनी ज्या ठिकाणावरून अर्ज केले त्या ठिकाणी जाऊन आधी त्रुटीबाबत खातरजमा करावी असे आवाहन यावेळी तहसीलदार राजेश वझिरे यांनी दिले आहे। प्राप्त माहितीनुसार बार्शी टाकळी तालुक्यात 35,190 लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे। या योजनेचे मानधन टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही। प्रत्येक लाभार्थ्याला शासनाच्या योजनेचा निश्चितपणे लाभ मिळणार असल्याची माहिती बार्शी टाकळीचे तहसीलदार राजेश वझिरे यांनी दिली आहे। याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार राजेश वझिरे म्हणाले की पहिल्या टप्प्यात म्हणजे रक्षाबंधनपूर्वी बार्शी टाकळी तालुक्यात 25,852 लाडक्या बहिणींचे मंजूर करण्यात आले आहेत। त्यांचे खात्यात 2 महिन्याचे प्रत्येकी 3,000 रुपये जमा सुद्धा झाले आहेत। त्यानंतर आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील 31 ऑगस्ट पर्यंत 9,338 अर्ज मंजूर करण्यात आले होते। त्यांचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे तालुक्यात एकूण 35,190 लाडक्या बहिणींचे लाभार्थी आहे। त्यामध्ये तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांनी एकत्रितपणे तहसीलदार राजेश वझिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे काम केलेले आहे। ज्या लाडक्या बहिणीचे अर्ज मंजूर झाले असतील त्यांनी जेथून अर्ज भरले तेथे आपल्या अर्जात काय त्रुटी आहे याची माहिती घ्यावी, ती पूर्ण सबमिट करावे। तसेच ज्यांचे अर्ज मंजूर झाले व जमा झाले त्यांनी बँकेत जाऊन आपले खाते आधार लिंक आहे किंवा नाही याची खात्री करून आधार लिंक करून घ्यावे। आपला मोबाईल नंबर बरोबर टाकला आहे किंवा नाही, उर्वरित अर्जातील माहिती बरोबर आहे किंवा नाही, तसेच लगेच सर्व माहिती करून घ्यावी असे आवाहन सुद्धा बार्शी टाकळीचे तहसीलदार राजेश वझिरे यांनी केले आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।